प्रचंड वेगाने 2 वडे घ्या खायला तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. आज मम्मी स्पेशल बनवणार उडदाचे वडे. तर ते कसे झाले ते पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज मी उडदाचे वडे करणार आहे. त्यात मी घालण्यासाठी कोथिंबीर, मिरची, जिरे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि मेन इन्ग्रेडियंट. उडदाचे वडे करण्यासाठी मी सकाळीच डाळ 2 ते 3 वाटी 2-3 तास भिजत घातली होती. त्यातली आता ते 2-3 वेळा धुवून घेतली. ती आणि ती त्यातून आता मी परत एकदा धुवून घेऊन ती स्वच्छ धुवून परत त्यातले पाणी काढले. आता मी ते मिक्सरला वाटणार आहे. नॉर्मली आता माझं बोलणं तसंच असते की काय सांगायलास करा असं आता. आता हे घेऊ नकोस, मी हाताने करतोय. असं दे की मग. हाताने करायचं नाही बाळा, चमच्याने करायचं. असं दे, त्याला घालते. प्रत्येक घराघराची कहाणी आहे ती. घराघराची कहाणी काय. हे वाटण आता मी भांड्यामध्ये काढून घेतोय. भांड्यामध्ये कशासाठी? भांड्यामध्ये ते कशासाठी काढतात बाळा? मला काय माहिती. वडे करण्यासाठी का अख्खा मोठा वडाच करूया? करायची अशी सगळं बेटर वाटून घेणार आहे सगळं हे आणि असं तयार करून घेणार असं. बरं, आणि ते मिरची ते नाही ते घातलं की त्यामध्ये, आणि बाकीच राहिले ते कोथिंबीर चिरून, कढीपत्ता चिरून घालायचा त्यामध्ये. A few moments later. काहीतरी घाण केलेलं आहेच. नाही का तू मोबाईल मध्ये? मी मोबाईल मध्ये नाहीये. शिकायचं मग. अरे 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 बस किती अरे भरपूर तेलाचा कारखाना तळलं गेलं पाहिजे का नाही त्यात वडे? असं होती तर व्यवस्थित बुडले पाहिजे त्यात. बेटर झाले का व्यवस्थित? फोटो घेतला का थंबनेलला? थंबनेल बनवा नको का होत नाही. टॉप आहेच की हा कलर. काढा की जरा ती. हे काढा की तुमचं काय हे उलातनं नाही जरा भारी झालं. आकार बघ की कसं झालं. गरवाचा पाय कसलं मला वाटलं चांगलं म्हणालेस. हरामखोर कसलायस. मला खरं कौतुकानं म्हणालेस. त्यात तांदळाचे पिढे घालायचे. कशात? म्हणजे होतात डेंजरस की. गोल्डन गोल्डन घट्ट पीठ पाहिजे. जरा सांग मला रेसिपी कुठनं शिकलीस?
मी रेसिपी माझी रेसिपी आहे. कुठनं आहे साहेब सगळ्यांना का नको. कुठं शिकली म्हणजे मम्मीने शिकवली. माझी आई ना, मी आई करताना बघत होते ना. तुमची आई करताना. हा कोणाची. माझी आई. माझी. तुझी नाही माझी आई. माझी. तुझी आजी. माझी आजी. हा कुठं. तुझ्या घरी. हॉटेल होतं की तुमचं. आमचं हॉटेल नव्हतं. आमच्या आता जसं मी तुला खायला घालतोय तसं माझी नाही मला खायला घालत असणारच ना. काय घालाय तुम्हाला. नाही आम्ही वाऱ्यावर जगत होतो. तुला सगळं चांगलं चांगलं खाऊ वाटतं. चमचमीत. तोंडाचं लागत नाही आताही जनरेशन तसे. पुढे बोल. चमचमीत पाहिजे. शेंग खावा की खाताय चमचमीत. शेण खावा घेतील. घाण बोलाय नाही का मम्मी त्या मुलांमध्ये. एवढं बी नाही का घाण. नाही म्हणलेलंच ना. अगं म्हणलेलं उत्तर कधी दिलं एवढं. तुला. पाग एवढं कलर सकट सकट काढल्यास तू. बरोबर आहे उत्तर दिलं जशाच तसं. हेच शिकवलं काय तुमच्या घरातल्या. आमच्या घरातून चांगलं शिकवलं सगळं. ते पण व्हायचे पुढचं माझा मुलगा असा प्रश्न विचारतो की तिला उत्तर देणं मला भाग पडते. हो ठीक. करा वडी करा. वडेच करतोय आम्ही. करा वडी. करेल तुम्ही खावा. तुम्ही खायचं काम करा. तुझ्या नादानं हा वड्याचा आकार बदलला. कशाला. लांबडा झाला. भजी मिरची भजी झाली. असू दे काय उडी वड्याची. असू दे. असू दे काय. सगळी स्क्रिप्ट लिहून ठेवल्या कसं काय काय करायचं. हे धर. वाव हा नंबर. खाल्लीस. मग करता करताच क्रिस्पी कुरकुरीत कुरकुरीत. जाम मस्तच. माझ्या आईने शिकवलं ना. हा सकाळचा चहा आणि हे वडे. सकाळची सोय झालेली आहे चहा बरोबर. हो हॅलो खातो मी खातो. तेल तर अजिबात झालेलं नाही आली. काय तेल कसलं वड्यामध्ये तेल झालेलं नाही. अजिबात नाही. बघ वाह बघ कशी आल्या. आवाज बघ कुरकुर. हा कोण बाबा आपल्याचं कोण नाही. करता करता खाणे मेंडेटरी.